24 तारखेला बार्शी तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। दहिटणेमधील शेतकरी लक्ष्मण गवसाने यांनी कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं, तर कारी गावातील शेतकरी शरद गंभीर यांनीही आत्महत्या केली आहे। जरा टाइम लागला म्हणून त्याच्या बायकोला म्हणलं जा बघ जा कुठं बसला फिसला का जनावर सुटले ती म्हणून लावलं तर त्याच्याकडे फास घेतला होता। त्यानं आत्महत्या त्यानं कर्जापायी केली। ते आम्हाला लय कर्ज झालं होतं, 20 लाख कर्ज झालं होतं। ते आम्हाला बोलत नव्हता, लय माणूस किती आबरूचा होता। जनावर घेऊन गेले, 8 दिवस रडत होते। आधी लोकांचं कर्ज झाले म्हणून जवळपास 10-12 लाख रुपये कर्ज आहे म्हणत होते। मग किरकोळ अजून गावातलं आहे, खाजगी बँकेचं काय आहे, रडत होते। ते फॉर्म बसवायला पैसे नाहीत म्हणून परत सारखं टेन्शन आहे म्हणायचे आणि कुणालाच काही म्हणले नाहीत काल। तर 24 तारखेला बार्शी तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। राज्यात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीनं अक्षरशः झोडपून काढलं।